नमस्कार, मी संतोष गायकवाड. जागर मराठी चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिन विशेष ग्रेट भेट मुलाखतीमध्ये पाहुणे म्हणून आहेत फादर पॅट्रिक डिसूजा सर. आज 15 ऑगस्ट आहे आणि या स्वातंत्र्य दिनच्या ग्रेट भेट मुलाखतीमध्ये मी आपलं स्वागत करतो. सर, आज 15 ऑगस्ट आहे, काय सांगाल तुम्ही? आज मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे आपल्या देशाची भरभराट व्हावी, आपले लोक सुखी समाधानी व्हावे आणि सर्वत्र शांतता असावी अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद फादर. मित्रांनो, फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजा यांचा जीवन परिचय, त्यांचं बालपण आणि एकंदरीत शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य आहे. नुकतंच त्यांचं एक इंग्लिश पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे, ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड. त्याविषयी आपण त्यांना बोलत करणार आहेत. फादर, तुमच्या बालपणाविषयी आपल्या प्रेक्षकांना जरा थोडक्यात सांगाल का? कसं होतं तुमचं बालपण? माझं बालपण तसं खूप आनंदात गेलं. आई वडील आम्ही 5 भावंड, पहिली, त्यानंतर मग दुसरी 2, अशी 5 भाऊ आणि 2 बहिणी, असे एकत्र 7. पण अगदी लहानपणी कुटुंब इतकं मोठं नव्हतं. मुलं नंतर दुसरी नंतर झाली आई वडिलांना. तर सर्वत्र खेळीमेळीचं वातावरण असायचं आणि विशेषतः आमच्या शिक्षणावर आणि घरातल्या प्रार्थनेवर आई वडिलांचा खूप भर असायचा. दररोज शाळेत जाणं हे आलंच, पण त्याचबरोबर चर्चला सकाळच्या मिसाबलीसाठी जाणं हे महत्वाचं होतं. वडील आम्हाला घेऊन जायचे. रमेडी चर्च आमच्या घरापासून साधारण 12-13 मिनिटं चालायला लागायचं. पण त्यामुळे आमच्या घराच्या बाजूला एक दुसरं चर्च होतं मर्सेस इथे. तर ते 2-3 मिनिटावर असायचं. आम्ही तिथे जायचो आणि जर एखाद्या दिवशी सकाळचा मिसा जर चुकला तर मग संध्याकाळी फक्त पापडी चर्च मध्ये मिसा असायची, लेडी ऑफ ग्रेस पापडी. मग आम्ही तिथे जायचो संध्याकाळी 6च्या मिसाला. आणि मग मिसा संपल्यानंतर अंधार व्हायचा, त्यामुळे वडील कामावरून लवकर परत येऊन आम्हाला तिथून घरी घेऊन यायची. तर अशा प्रकारे, आणि त्याचप्रमाणे दररोजची प्रार्थना, सकाळची, दुपारची आणि संध्याकाळी सर्वांनी एकत्र केलेली प्रार्थना हा दररोजचा नित्यक्रम होता. आणि ती प्रार्थना कधी चुकायची नाही. ती प्रार्थना झाल्याशिवाय जेवणच नव्हतं. अशा प्रकारे वातावरणामध्ये, धार्मिक वातावरणामध्ये, खेळीमेळीमध्ये आणि प्रेमामध्ये गेलं. सर, तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता आणि धर्मगुरू व्हावं याच्याकडे कसं तुमचा? मी माझं प्राथमिक शिक्षण हे अवर लेडी ऑफ रेमेडी चर्च, रेमेडी इथे 1ली ते 7वी पर्यंत झालं. त्यानंतर हायस्कूलसाठी मी संत थॉमस हायस्कूल देवतलाव इथे आलो. इथे 11वी पर्यंत एसएससी ना त्यावेळी. तर मग मी त्या 11वीला मी आमच्या शाळेमध्ये पहिला आलो. त्यानंतर मग मी लगेच धर्मगुरू होण्यासाठी गेलो. आता त्या धर्मगुरू होण्याविषयी तुम्हाला सांगायचं तर की माझे वडील ज्या वेळेला 7वीला की 8वीला होते त्यावेळेला त्यांच्या मित्राबरोबर त्याला समुद्रावर फिरायला जायची खूप आवड असायची. तर असे जे समुद्रावर गेलेले होते. आणि तुम्ही जर तिथे या बेनेपट्टी वसईच्या समुद्राजवळ आला तर समुद्रामध्ये काही 2-3 किलोमीटर अंतरावर किंवा थोडस जास्त एक डोंगर दिसेल. त्याला कोशीपिरा डोंगर असं त्यावेळेला म्हणायची, अजून सुद्धा म्हणतात. आणि तिथे काय असेल ह्याविषयी सर्वांमध्ये उत्सुकता असायची. त्याला दोघांनाही वाटायचे की आपल्याला तिथे जवळ जाऊन बघता येईल का. आणि एक दिवस असं आलं की समुद्रामध्ये मोठा भांग पडला. तर भांग पडतो त्यावेळेला पाणी असं वेगळं होतं आणि खूप लांबपर्यंत रस्ता तयार होतो. तर हे धावत धावत निघाले. जेवढे जाता येते तेवढे गेले. मागे काही बघितलं नाही आणि खूप जवळ आले त्या कोशीपिरा डोंगराच्या. आणि त्यांनी बघितलं, त्यांना जे काही दिसलं समाधान झालं आणि मागे वळले तर समुद्र पुन्हा एकत्र आला होता. मग घाबरले खूप, पण ते पट्टीचे पोहणारे होते. ते पोहत पोहत निघाले. त्यावेळेला माझ्या वडिलांनी त्या दुसऱ्या मित्राला सांगितलं, जर आपण इथून सुखरूप बाहेर गेलो तर मी धर्मगुरू व्हायला जाईन आणि धर्माची आणि लोकांची सेवा करीन. मग ते कसे कसे बाहेर आले. त्यानंतर मग वडील एसएससी झाले. वसईच्या त्या भागामध्ये फार कमी व्यक्ती एसएससी पर्यंत पोहोचत असत. त्यामुळे काही लोकांनी ज्यांना चांगल्या नोकऱ्या होत्या त्यांच्यासाठी चांगली नोकरी पण आणली. चांगली नोकरी आम्ही तुला देतो. पण वडिलांनी ठरवलं होतं धर्मगुरू व्हायला, तर ते धर्मगुरू व्हायला गेले. पण तिथे काय झालं, काही महिन्यानंतरच त्यांना काहीतरी आजार झाला आणि ते नेहमी जास्तीत जास्त वेळ सेमिनरीच्या क्लासमध्ये जाण्याऐवजी त्यांच्या
आजारी ब्रदरांसाठी जी खोली होती, जागा होती, डिस्पेन्सरी होती, तिथे असायची. मग 4-5 वर्षानंतर मुंबई सरधर्म प्रांतासाठी जे मोठे बिशप होते, आर्च बिशप, पण एक नवीन बिशप मिळाले, ते सहाय्यक बिशप म्हणून. त्यांचं नाव व्हॅलेरियन कार्डिनल ग्रेशियस. ते अख्ख्या जगभर खूप प्रसिद्ध झाल्यानंतर ते एक दिवस सेमिनरीला भेट द्यायला गेले होते. तिथून त्यांना ते डिस्पेन्सरीमध्ये नेलं. तर त्यांनी माझ्या वडिलांना बघितलं आणि सांगितलं की तू अशा प्रकारे आजारी असतोस, तर मला वाटतं की परमेश्वराची इच्छा नसेल तो धर्मगुरू व्हावं, तर तू परत जा. तर त्यांनी सांगितलं की माझे जे आध्यात्मिक गाईड आहेत ते स्पेनला गेलेले आहेत, ते आल्यावर मी त्यांना बोलले, त्यांच्याशी त्यांनी जायला सांगितलं तर मी जाईन. मग त्या बिशपाने सांगितलं ओके. 2-3 महिन्यानंतर ते फादर परत आले आणि त्यांनी सांगितले की हो, ही देवाची इच्छा आहे. माझे वडील परत आले. नंतर मग त्यांना चांगली नोकरी मिळाली LIC मध्ये आणि मग त्यांनी लग्न केलं आणि आम्ही मुलं त्यामध्ये झालो. तर एक प्रकारे ते वडिलांचं अपुरं राहिलेलं स्वप्न माझ्यामध्ये पूर्ण झालं. पण पहिल्या सुरुवातीला मला म्हणजे धर्मगुरू व्हायला जायला वाटत नव्हतं, कारण वडिलांना नंतर खूप त्रास पण झाला, आईलाही त्रास झाला. कारण कधी कधी काय लोकांच्या मनामध्ये ते असायचं ना की ही व्यक्ती धर्मगुरू व्हायला गेलेली होती, परत आलेली आहे, त्याचा परिणामावर कुटुंबावर होतोच ना, लोकांच्या तशा विचारामुळे वगैरे. पण मग मी ठरवलं होतं की धर्मगुरू व्हायला जायचं नाही. एक दिवस मी 6वीला असताना माझ्या शिक्षकांनी सांगितलं की पॅट्रिक त्याच्या वडिलांची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करणार. मी ताटकन उभं राहिलं, सांगितलं मी कधीच फादर व्हायला जाणार नाही. पण एकदा मी 8वीला गेल्यानंतर मात्र हळूहळू परिस्थिती बदलू लागली आणि मला वाटलं की मला धर्मगुरू व्हायला जायचं आहे. आणि मग मी निर्णय घेतला आणि 11वी होता बरोबर मी घरी सांगितलं की मी धर्मगुरू व्हायला जाणार आहे. त्यावेळेला वडिलांनी लगेच हो म्हटलं. आईने सांगितलं की थांब, तू ग्रॅज्युएट वगैरे हो आणि मग विचार कर, कारण तुला माहिती आहे वडिलांचं कसं झालं, तर मला आपल्याला तसं पुन्हा व्हायला नको. पण एक तिने सांगितलं, तुला जर कधीही वाटलं तुला परत यायचं आहे तर माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सतत उघडे असते. आणि मग मी धर्मगुरू व्हायला गेलो. फादर, संत पायस कॉलेज गोरेगाव आणि ज्ञानदीप विद्यापीठ या धार्मिक शिक्षणाला वाहिलेल्या तत्वज्ञानाचं जे शिक्षण, याबद्दल काय सांगतात? हो, गोरेगावला सेंट पायस कॉलेज म्हणून आहे. तिथे विद्यार्थ्यांना घेतलं जातं त्यावेळेस 11वी नंतर. तर तिथे 1 वर्ष आम्हाला एक ओरिएंटेशन इयर असं सांगतात की जिथे आध्यात्मिक, धार्मिक याविषयी माहिती आणि ख्रिस्ती धर्माविषयी ओळख वगैरे, त्याच वेळेला मानसिक दृष्ट्या आमची कशी काही परिस्थिती आहे, आम्ही धर्मगुरू होण्यासाठी योग्य आहे की नाही, हे सर्व तपासलं जातं. आणि त्यानंतर मग कॉलेज करायचं असतं, 4 वर्ष कॉलेज. 4 वर्ष कॉलेज करण्यासाठी किंवा ग्रॅज्युएट होईपर्यंत एकतर गोरेगाव सेमिनरीमध्ये राहूनच काही लोकांना प्रवेश मिळते, काही लोक घरी जातात. तर मी तिथे राहूनच कॉलेज करू लागलो. मी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये गोरेगावहून जात असे. तिथे मी एंटायर सायकोलॉजी म्हणजे संपूर्ण मानसशास्त्र या विषयामध्ये मी ग्रॅज्युएशन केलं. मला फर्स्ट क्लास पण मिळाला. पण मग ते झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मला गोरेगावला त्यांनी ठेवलं नाही. तर त्यावेळेला जे आमचे आर्चबिशप होते ते व्हॅलेरियन कार्डिनल जे बिशप, व्हॅलेरियन बिशप झाले होते, त्यांनी वडिलांना सांगितलं होतं की तुम्ही आता परत जाऊ शकता. त्यांनीच मला तिथे पुण्याला पाठवलं, ज्ञानदीप विद्यापीठमध्ये. ती मोठी पेपल सेमिनरी म्हणून सेमिनरी आहे, तिथेच ते ज्ञानदीप विद्यापीठ आहे. हे ज्ञानदीप विद्यापीठ हे धर्मगुरू आणि सिस्टर्स यांच्या शिक्षणासाठी वाहिलेलं आहे आणि ते रोम मधल्या मोठ्या युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. त्यामुळे इथली जी डिग्री जर घेतली BA किंवा MA ची फिलॉसॉफी किंवा थिओलॉजीमध्ये, तर मग जगातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये पुढचं शिक्षण घ्यायला परवानगी मिळत असते. तर तिथे मी माझं शिक्षण केलं. 2 वर्ष मी तत्वज्ञानाचा अभ्यास केला, त्यामध्ये सर्व धर्माचा अभ्यास, आणि मग 4 वर्ष धर्मज्ञानाचा अभ्यास, ख्रिस्ती धर्माचा आणि दुसऱ्या धर्माचा सुद्धा, आणि मग मी धर्मगुरू झालो. फादर, तुम्ही गोन्सालो गार्सिया कॉलेजला उपप्राचार्य असताना अनेक उपक्रम केले, म्हणजे भावना विश्व, तर याबद्दल काय सांगा? विद्यार्थ्यांसाठी खूप तुम्ही कार्यशाळा केल्या. तर मी त्याचा उद्गम असा सांगतो की माझं SSC झाल्यानंतर मी ज्या वेळेला गोरेगाव सेमिनरीमध्ये शिक्षणासाठी गेलो, मी रजेला आल्यानंतर मे मध्ये वसईचे एक जेजुईत धर्मगुरू फादर जो पिठेकर यांनी 6-7 दिवसाचं तरुण तरुणीसाठी शिबिर घेतलं होतं तलासरीला, आशागड इथे. तर मी त्यामध्ये गेलो आणि त्या 5-6 दिवसामध्ये मला पुसटची जाणीव झाली की मी धर्मगुरू झाल्यावर तरुण तरुणीसाठी काय कार्य करू शकेल.
मग मी पेपल सेमिनारमध्ये ज्ञानदीप विद्यापीठामध्ये फिलॉसॉफी करत असताना पहिल्या वर्षी एक धर्मगुरू आम्हाला तत्वज्ञान शिकवायचे. त्यांचं नाव सिरिल डेब्रुले. तर ते इतके हुशार होते आणि इतके प्रेमळ वगैरे, ते तत्वज्ञान अतिशय चांगले शिकवायचे. पण त्यापेक्षा जास्त त्यांचं जीवनपट ज्यांनी मला संपूर्णपणे भारून टाकलं. त्यावेळेला पुणे ही विद्येची माहेर नगरी आता पण आहे, तेव्हा पण होते. तिथे अख्ख्या आशिया खंडातून मुलं यायची वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्यासाठी. पण एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की तिथल्या विद्यार्थ्यांना व्यसनं जडू लागली होती. मग ते सिगारेटचं व्यसन असो, ड्रग्ज असो किंवा दुसरं काहीतरी. आणि या फादरांना ते खूप वाईट वाटायचं. आता हे राहिले ख्रिस्ती धर्मगुरू. ही सर्व मुलं वेगवेगळ्या जगातली, वेगवेगळ्या देशातली आणि भारतातली सुद्धा फार कमी ख्रिस्ती मुलं. मग त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली आणि उपक्रम सुरू केला. ते सकाळी आम्हाला शिकवायचे, दुपारी 3:30-4 वाजता सायकल घेऊन ते भर पुण्यामध्ये जायचे. तिथे एक चांगलं रेस्टॉरंट होतं. तिथे एका कोपऱ्यामध्ये बसायचे, पुस्तक घेऊन आणि चहाचा कप घेऊन नुसते बसून राहायचे. प्रचंड सहनशीलता. थांबले आहेत, कधी कोण मुलगा मुलगी माझ्याकडे येईल का मार्गदर्शनाला. 1 महिना गेला, 2 महिने, 4-5 महिन्यानंतर हळूहळू एक जण येऊ लागला आणि विचारू लागला, तुम्ही कोण आहे. आणि मी धर्मगुरू असं सांगितलं नाही. मी एक प्रोफेसर आहे तत्वज्ञानाचा, मला वाचन आवडतं म्हणून मी पुस्तक वाचतो, इथे मला इथे बसायला बरं वाटतं, अशा प्रकारे. मग ती मुलं मुली त्यांना हळूहळू त्यांच्या जीवनाविषयी सांगू लागली. मग त्यांना ते मार्गदर्शन करू लागले आणि त्यांच्यामध्ये खूप जवळीक निर्माण झाली. आणि ते पट्टीचे लेखक होते, ते एकांकिका लिहायचे. त्यांनी एकांकिका लिहिल्या इंग्रजीमध्ये. त्या मुला मुलींना घेऊन बसवल्या आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या चर्चेसमध्ये, कॉलेजेसमध्ये संध्याकाळी त्या एकांकिका सादर करत. त्यामध्ये कोण दिल्लीचा मुलगा असेल, कोण जपानचा असेल, कोण दुसऱ्या देशाचा असेल, ते सर्व एकत्र असायचे. मला त्यातून स्फूर्ती मिळाली की मी प्रोफेसर झाल्यानंतर किंवा धर्मगुरू झाल्यानंतर कॉलेजमध्ये किंवा कॉलेजच्या बाहेर तरुण तरुणीसाठी आणि विशेषतः सर्व धर्माच्या तरुण तरुणीसाठी मी कार्यक्रम सुरू करणार. कॉलेजमध्ये आल्यावर प्रिन्सिपलने मला सांगितलं 1 वर्षानंतरच, तू काहीतरी कार्यक्रम सुरू कर आपल्या मुला मुलींसाठी. मग मी ते कार्यक्रम तसे सुरू केले. ओके. आणि ज्यावेळेला माझी अपॉइंटमेंट त्या कॉलेजमध्ये त्यावेळेची आमचे आर्चबिशप सायमन पिमेंटा यांनी केली. त्यांनी मला बोलावलं अपॉइंटमेंट. त्यांनी सांगितलं की फादर पॅट्रिक, तुम्हाला मी कुठल्या पॅरिशमध्ये असं ठेवत नाही. तुम्ही फक्त पॅरिशमध्ये रेसिडेंट प्रिस्ट म्हणून राहायचं. तुम्हाला मी कॉलेजमध्ये अपॉइंटमेंट देतो. हे तुमचं कॉलेज म्हणजे तुमचं पॅरिश असं समजा. आणि कॉलेजचे विद्यार्थी सर्व धर्माचे हे तुमचे पॅरिशनर्स असं विचार करा. जास्तीत जास्त वेळ तुम्ही तुमच्या मुला मुलींना द्या कॉलेजमध्ये. आणि मी तसंच केलं. मी ज्यावेळेला प्रोग्राम घ्यायचो, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जाणीव, भावनांचं विश्व, अशा प्रकारचं हे जे कार्यक्रम असायचे ते दुपारी 1:30 वाजेपासून 5:30 पर्यंत कार्यक्रम असायचे. त्यावेळेला मी FC हा विषय शिकवायचो. तर त्या FC विषयामध्ये मुंबई विद्यापीठाने काय केलं की 80% मार्क तुम्ही काही लिहाल त्याला, 20% मार्क तुम्ही शिबिर अटेंड करायचं कुठलं तरी, आणि नाहीतर प्रोजेक्ट लिहायचा. आता आपल्या मुलाला वाचनाची किती गोडी तुम्हाला माहित आहेच. तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक विषय घ्या आणि 4-5 पुस्तक वाचून प्रोजेक्ट तयार करून फादरना द्या किंवा शिक्षकांना द्या. आपली मुलं काही ते प्रोजेक्ट असं लिहायला तयार नाही. मग ते माझ्या शिबिराला नाव देऊ लागले आणि मग शिबिरं सुरू झाली. दरवर्षी 1,500 विद्यार्थी माझ्याकडे शिबिर करायचे. 150 विद्यार्थ्यांचा मी ग्रुप करायचा. आता त्यावेळेला ते 150 मुलांचा ग्रुप घ्यायचा म्हणजे माझ्याकडे 25-30 मुलं मुली कॉलेजमधली ज्यांनी हा कॅम्प केलेला आहे ना, ते व्हॉलेंटिअर म्हणून असायचे. आणि त्यातली काही मुलं तर मी 8-9 महिने कॉलेजमध्ये जात होतो ते प्रोग्रामसाठी, माझ्या बरोबर असायचे. आणि तिथे सुद्धा काही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी त्या वातावरणात घडल्या. मी तुम्हाला सांगते काही उदाहरणं. ओके. एक उदाहरण असं आहे की एक मुलगी होती, तर ती काही बोलायची नाही, घाबरायची. येऊन ते प्रोग्रामला पण यायला तयार नव्हती, पण कंपल्सरी असल्यामुळे ती आली. आणि तिला ज्यावेळेला सांगितलं की पुढे ये आणि तुझं नाव सांग वगैरे, ती थरथर कापत होती, काहीच बोलली नाही. मी तिला जाऊन बसायला सांगितलं. मग माझ्या त्या प्रोग्राममध्ये कसा कार्यक्रम असतो, त्याचं नाव आहे भावनांचं विश्व. ते भावनांचं विश्व या कार्यक्रमामध्ये मी एक 30-35 वाक्य त्यांना देतो की मला कोणी समजून घेत नाही, की माझ्या जीवनातला हा प्रसंग आला नसतं ते बरं झालं असतं, मी अशी चूक कशाला केली, किंवा मी पुन्हा जर जीवन मिळालं तर ती गोष्ट कधी करणार नाही. अशी 35-40 वाक्य असतात. मग त्यांनी ते सर्व वाचायचे 10-15 मिनिटं आणि 2-3 वाक्य निवडून ठेवायचे. एका व्यक्तीला पुढे बोलावून
त्यातलं एक महत्वाचं वाक्य ती व्यक्ती निवडते आणि त्या मागची गोष्ट ती सांगते. मग या मुलीचा टर्न आला, तो पण दुसऱ्या मुलांनी बोलायला सुरुवात केली होती म्हणून तिला नाईलाजाने पुढे यावं लागलं आणि तिने निवडलं वाक्य ना की आजीविषयी, म्हणजे माझी आजीची मला आठवण येते. मग तिला मी विचारलं की तुला नक्की काय काय आठवण काय आहे, तर तिने सांगितलं की ती 5वीला का 6वीला असेल, आजी बरोबर ती झोपायची दररोज. मध्ये मध्ये आजी उठून तिला पाणी वगैरे मागायची. ती सांगते की एक दिवस मला खूप थकवा आला होता आणि मला भरपूर झोप लागली होती. आजीने मला उठवलं. मी आजीला सांगितलं तुला काय पाहिजे आजी, पाणी पाहिजे, चहा करून आण, काय पाहिजे. मला काहीच नको. मग काहीच नको मला कशाला उठवलं, झोप. आजी झोपली, ती सकाळी उठलीच नाही. आजी मरण पावली रात्री आणि त्याची गिल्टी फिलिंग या मुलीला झाली की माझ्यामुळे आजी मरण पावली, त्यामुळे ती पुढे यायची नाही, हसायची नाही, बोलायची नाही, काहीच नाही. पण मग त्या कार्यक्रमामध्ये ती खूप रडली. आता ती रडल्यानंतर मी काय करतो, एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे त्यांचे भावनिक त्यांनी रडलं वगैरे काही गोष्टी सांगितल्या जीवनातल्या, मी त्यांना थेरपी द्यायचो. जी माझी थेरपी तयार केलेली आहे, पॅट्रिक्स इंट्युइटिव्ह सायको स्पिरिच्युअल थेरपी. तर त्या थेरपीचा वापर मी तिच्यावर केला. मी तिला कशा प्रकारे बदललं मी तुम्हाला सांगतो. तिला मी तसंच उभं राहायला सांगितलं, डोळे बंद करायला सांगितले आणि मग तिला सांगितलं की जा मागे जा त्या प्रसंगाला, ज्या वेळेला तू आजीला सांगितलं झोप आणि सकाळी तुला आजीचं प्रेम दिसलं. मग ती परत खूप रडली ते सर्व पाहून पुन्हा. पण मग मी तिला सांगितलं आता शांत राहा, आता विचार कर आजी आलेली आहे आणि मी एका दुसऱ्या मुलीला तयार केलं होतं आजीच्या नावाने बोलायचं. मग त्या आजीने त्या मुलीने आजी म्हणून तिला बोलायला सुरुवात केली. तिचं नाव घेतलं, अगं कशाला रडतेस, काय झालं. मग ती बोलू लागली आजी मला तुझी आठवण येते आणि मला अपराधीपणाची भावना वाटते की माझ्यामुळे तू गेली. अगं वेडी की काय, माझ्या मरणाची वेळ आली होती त्यामुळे मी गेली आणि मी स्वर्गामध्ये भरपूर आनंदी आहे. पण आज अशीच फिरत असताना बघितलं काहीतरी कॅम्प चालला आणि तू रडते म्हणून आली खाली तुला भेटायला. कशाला रडतेस तू, अगं मी तिथे आनंदी आहे आणि तू कशाला रडते. आणि मला आता कळलं की तू त्यानंतर काही वर्ष काही नीट बोलत नाही, हसत नाही, खिदळत नाही. आता मला प्रॉमिस कर की तू आतापासून हसणार, खिदळणार आणि कार्यक्रमामध्ये भाग घेणार. मग तिने आजीला प्रॉमिस केलं. मी तो तिथे कार्यक्रम बंद केला. त्यानंतरच्या 4 दिवसामध्ये त्या मुलीने सर्व कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि ज्या मुलीला कार्यक्रमात सर्वात जास्त सर्टिफिकेट मिळतात तिला आम्ही द एम्प्रेस ऑफ द क्वीन म्हणतो. ती त्या कॅम्पची एम्प्रेस ऑफ द क्वीन झाली. अशा प्रकारे तिच्यामध्ये बदल झाला त्या कॅम्पचा. फादर, तुमचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशन झालेलं ट्रेजर ऑफ ह्युमन पर्सनहुड, तर हे काय पुस्तक या संदर्भात? हे जे पुस्तक आहे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड, मी जे वेगवेगळ्या ठिकाणी एक कार्यक्रम घेतले शाळा कॉलेजेसमध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी, इतकंच नाही तर भारतातल्या 8 मेजर सेमिनरीज की जिथे ब्रदरांना शिक्षण दिलं जाते धर्मगुरू व्हायला, तिथे पण मला ते बोलवायचे. आणि काही शिक्षणाच्या संस्थेमध्ये तिथे मी जे काही कार्यक्रम घेतले त्या सर्व कार्यक्रमावर आधारित मी माझी PhDचा थिसिस तयार केला. आणि त्या PhDच्या थिसिसचं टायटल असं होतं, डेव्हलपिंग अ सप्लिमेंटरी एज्युकेशनल प्रोग्राम टू एनहॅन्सिंग द ह्युमन पर्सनहुड ऑफ द कॉलेज स्टुडंट्स. आणि तो जो थिसिस आहे त्या थिसिसवर आधारित मी हे पुस्तक तयार केलेलं आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये मग ते कॅम्प्स मी कसे कंडक्ट करायचे, त्यामध्ये कुठले कार्यक्रम असायचे, ते कार्यक्रम कसे कंडक्ट करायचे याची संपूर्ण माहिती पण दिलेली आहे. म्हणजे कुठले एखादा प्रोफेसर किंवा धर्मगुरू किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता हे पुस्तक घेऊन त्यातल्या कुठलाही कार्यक्रम घेऊन तो संपूर्णपणे कंडक्ट करू शकतो. इतकंच नाही तर त्या कार्यक्रमामध्ये जो टॉक द्यायचा असतो ना 10-15 पानाचा, तो पण मी दिलेला आहे. आणि त्यामुळे ते सोपं आहे, कोणीही पुस्तक घेऊन असा कार्यक्रम करू शकतो. आणि इतकंच नाही तर हा कार्यक्रम, त्यातला प्रत्येक कार्यक्रम स्वतःसाठी कसा वापरायचा त्याच्या पण मी तिथे त्यांना माहिती दिलेली आहे. म्हणजे कोणी पुस्तक घेऊन एखादं चॅप्टर उघडलं, आता इथे जो कार्यक्रम आहे ते मी माझ्यासाठी कसा कंडक्ट करायचा, माझी कशी डेव्हलपमेंट करून घ्यायची ते पण लिहिलेलं आहे. त्या दृष्टीने अतिशय चांगलं पुस्तक झालेलं आहे की समाजाचा तुम्ही त्याचा वापर करू शकता, तुमच्यासाठी वापर करू शकता. फादर, तुम्ही लेखक आहात, वक्ता आहात, शिक्षण तज्ञ आहात आणि मानवी व्यक्तित्व संवर्धन तज्ञही आहात. तर या संदर्भात काय सांगा की मानवी व्यक्तित्वाचं संवर्धन करण्यासाठी? मानवी व्यक्तित्व संवर्धन म्हणजे माणूस, इथे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड मध्ये व्यक्तित्व ही जी संकल्पना आहे ती नक्की काय आहे ते एक्सप्लेन केलेली आहे. अनेक लोक मला विचारतात, आता व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व मध्ये काही फरक आहे का, ते दोन्ही सारखेच नाहीत का? मी सांगतो की नाही.
व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही ज्या अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये माणूस किती सुंदर आहे, ती व्यक्ती कशी दिसते, कशी बोलते, चालते, ती कशा प्रकारे ऍक्शन करते, हे सर्व तिथे आलं आहे आणि ते महत्वाचं आहे. व्यक्तित्व या संकल्पनेमध्ये ह्यातलं काहीच नाही आहे. व्यक्तित्व संकल्पनेची जी 8 गोष्टी आहेत व्यक्तित्व या संकल्पनेमध्ये, त्यामध्ये भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, स्पिरिच्युअलिटी वगैरे अशा जे 8 गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये सौंदर्याला तेवढं महत्व नाही. तसं बघितलं त्याच्या सौंदर्याशी तसं काही डायरेक्ट संबंध सुद्धा नाही. उदाहरणार्थ वेगवेगळ्या धर्माविषयी माहिती आणि त्या धर्माविषयी प्रेम किंवा त्या धर्मातील सर्व लोकांशी आपण चांगल्या प्रकारे वागायचं, ह्याचा आणि सौंदर्याचा काहीच संबंध नाही. त्यामुळे बेसिक डिफरन्स आहे. आणि ज्यांना अजूनही जास्त व्यक्तित्व म्हणजे काय समजून घ्यायचं असेल तर ह्या पुस्तकाचं जे पहिलं प्रकरण आहे त्यामध्ये व्यक्तित्व या संकल्पनेची संपूर्ण माहिती उदाहरणासही दिलेली आहे. तो दोघांमध्ये फरक आहे. तर मग आता ज्या वेळेला माझ्याकडे एखादी व्यक्ती येते किंवा एखाद्या मुलाला किंवा मुलीला आणलं जातं, ते लोक सांगतात काउन्सिलिंगला आणलेलं आहे, पण मी सांगतो की काउन्सिलिंगला नाही, माझ्याकडे काउन्सिलिंगची अशी डिग्री नाही आहे. ओके, जरी मी BA केलं सायकोलॉजीमध्ये, मी मुंबई विद्यापीठामध्ये क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये MA केलं पण परीक्षा दिली नाही, त्यामुळे परीक्षेचं सर्टिफिकेट नाही पण सर्व ज्ञान आहे. तरी सुद्धा मी काउन्सिलिंग हा शब्द वापरत नाही, कारण मी तसं टेक्निकली तसं इक्विप नाही, त्याला तशी डिग्री नाही आहे. पण मी लोकांना काय सांगतो की मी एखाद्या व्यक्तीचं ह्युमन पर्सनहूड एनहॅन्समेंट म्हणजे मानवी व्यक्तित्व संवर्धन करतो माझ्या पुढे बसल्यानंतर. म्हणजे ती 8 जी ऍस्पेक्ट्स आहेत व्यक्तित्वाची ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स मी तयार केलेल्या आहेत आणि त्यामध्ये मग मी माझी पॅट्रिक्स इंट्युइटिव्ह सायको स्पिरिच्युअल थेरपी तयार केलेली आहे. ओके, तर कोणी मला विचारतं की तुम्ही जे काही करता त्यामध्ये तुमचं शिक्षण काय आहे, तर मी सांगू शकतो की त्यामध्ये माझी PhD आहे आणि त्यामध्ये मी एक थेरपी तयार केलेली आहे जी मी स्वतः तयार केली आणि त्याचा मी वापर करत असतो माझ्या वेगवेगळ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी, असं त्याचा अर्थ आहे. आयुष्याच्या तुम्ही या टप्प्यावर आहात, तर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तर काय वाटतं तुम्हाला? आता आज बघितलं तर मी आज खूप समाधानी आहे, कारण माझ्या जीवनामध्ये अनेक व्यक्ती येऊन गेल्या, त्यामध्ये भरपूर असे विद्यार्थी पण आले सर्व धर्माचे, आणि मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडवलेलं आहे. अनेक मुला मुलींचं जीवन मी फुलवलेलं आहे, त्याबद्दल मला खूप बरं वाटतं. आणि अनेक लोक सांगतील तुम्हाला वसईतले की फादरांच्यामुळे अनेक मुला मुलींच्या लोकांच्या आत्महत्या थांबलेल्या आहेत. तर मी त्याला क्रेडिट घेत नाही, मी असं म्हणेन की परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराने माझ्याकडून अनेक लोकांच्या आत्महत्या थांबवलेल्या आहेत. म्हणजे खूप मुला मुलींनी आत्महत्या करण्याच्या विचारापासून स्वतःला काढून घेतलेलं आहे. आणि मग ते कधी कधी येऊन सांगतात की मी राहणार नाही, मला जगायचंच नाही. एक मुलगी तर हेच घेऊन आली, ती बाटलीच घेऊन आली छोटी विषयाची, आता मी जाणार आणि मरणार. तर मग मी तिला ते कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला वगैरे, आणि मग तिला पाठवताना सांगितलं ओके त्याची ती खाजरी बाटली तुम्ही तुझ्याकडे ठेवा. ते म्हटलं मला आता गरज वाटत नाही माझ्याकडे ठेवायची, कारण मला माहिती आहे की तू आता तसं काही करणार नाही, पण उद्या मला फोन कर. दुसऱ्या दिवशी तिने मला फोन केला, मला मी जिवंत आहे. ओके, अशा प्रकारे एक गमतीदार गोष्ट सांगायची म्हणजे एक माझा फोन दिवस रात्र चालू असतो, पण कधीही मला फोन करेल. रात्री 12 नंतर एक म्हातारीचा फोन आला, ती 70-75 वर्षांची असेल. ती मला म्हणाली फादर जीवनाचा वैताग आला, मला मरायचं आहे. तुला मरायचं आहे ना, म्हटलं मला सांग तू कशी मरणार, गाडी खाली जीव देणार आहे, विहिरीत उडी मारणार आहे, गळफास घेणार आहे, आता हे काय सांगता. आणि तेव्हा चाललं नाही. मग मी तसलं उद्याला मला भेटायला आहे, मला नक्कीच भेटायला येईल. मी विचार केला की आपण ते गेली कुठले कुठे, मला उद्याला भेटायला म्हणजे ती रात्री मारणार नाही. तर अशा प्रकारे अनेकांची जीवन बदललेली आहे, त्याबद्दल मला समाधान वाटतं. आणि अनेकांनी मी मार्गदर्शन करून ते आता माझ्या कॅम्प्समुळे ना आणि त्या सर्टिफिकेट्समुळे मुलं मुली जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. ते सांगतात की आम्ही जे काही आहोत ते आमच्यामुळे. मी त्याची 2 उदाहरणं देतो. माझ्या या प्रोग्रामला प्रकाशनातला एक प्रोफेसरांनी त्यांचे अनुभव सांगितले. प्रोफेसर विक्रम त्रिवेदी हा विद्यार्थी होता, आणि आई वडील मला सांगायचे तो गुजराती विद्यार्थी, फादर जास्त अभ्यास नाही करत, त्याचं तुम्ही काहीतरी बघा. तो आला, कॅम्पमध्ये राहिला, मदत करू लागला आणि हळूहळू बदलत गेला. मग तो मेन व्हॉलेंटियर बनला.
नंतर मग त्यांनी सांगितलं एम.कॉम कर, तू प्रोफेसर होऊ शकेल. तो एम.कॉम केला, प्रोफेसर झाला, परत कॅम्पला मदत करू लागला आमच्याच कॉलेजमध्ये प्रोफेसर. मला सांगते की मला व्याख्यान द्यायचे, म्हणजे थांब जरा धीरेसे. पण 2-3 कॅम्प नंतर मी त्याला द्यायला सुरुवात केली. तर मग प्रत्येक वेळेला माझ्या कॅम्पमध्ये टॉक द्यायला वगैरे यायचा. त्यांनीच त्या दिवशी भाषण दिलं की कॅम्पमुळे तो कसं घडला. आणि दुसरी एक व्यक्ती म्हणजे 13वी मध्ये असताना अनेक वर्षापूर्वी त्या मुलीने तिच्या 2 कविता वाचल्या. मुलं टाळ्या वाजवत होती आणि मग मी माईक घेतला आणि सांगितलं की ही आपली पल्लवी एक दिवस महाराष्ट्राची लाडकी कवयित्री होईल. आणि आज ती महाराष्ट्राची लाडकी कवयित्री झालेली आहे, डॉक्टर पल्लवी बनसोडे परुळेकर. आणि त्या सुद्धा त्या दिवशी आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या जीवनातले अनुभव सांगितले, त्यामुळे त्याचा फायदा झाला. त्या प्रोग्रामला त्या होत्या. आणि मग मी तिला दुसरा संदेश दिलेला आहे की ज्या प्रकारे मी त्यावेळेला सांगितलं तशी तू आज महाराष्ट्राची लाडकी कवयित्री झालेली आहे, त्याचप्रमाणे मी तुला सांगतो एक अशी व्यक्ती निवड की जी तुझ्या कवितांचं इंग्रजीमध्ये चांगलं भाषांतर करू शकेल. मग त्याची इंग्रजी पुस्तकं छाप, त्या कविता हळूहळू जगभर जातील आणि एक दिवस तुला साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळेल तुझ्या कवितांसाठी. कारण तिला आताच कविताच्या जगतातला सर्वात मोठा पुरस्कार गदी माडगुळकर काव्य पुरस्कार मिळालेला आहे. तिला हा जो पुरस्कार मिळतो ते एक प्रकारे शाश्वती आहे की पुढे मागे तिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळू शकेल तिच्या कवितांना, जर त्या दुसऱ्या भाषेमध्ये प्रसिद्ध झाल्या तर. ही 2 ठळक उदाहरणं आहेत. तशी अनेक उदाहरणं घडलेली आहेत त्या माझ्या कॅम्पच्या संदर्भात. बदल तुमच्या आईविषयी काही आठवणी आहेत त्या सगळ्या? माझी आई फक्त 6वी शिकलेली, पण तिला भरपूर वाचनाची आवड आणि सवय. आम्ही कधी कधी लायब्ररीतून पुस्तकं आणायचे ना तर ती लपवून ठेवायची. कारण आम्ही लगेच नेऊन ही फक्त पुस्तकं वाचत होती. एका दिवसामध्ये 2-3 पुस्तकं. पण तिला वाटायचं की मी नेऊन देईन लायब्ररीत परत, मग ती लपवून ठेवायची आणि वाचायची. आता सकाळी ती म्हणजे वडिलांना मदत व्हावी म्हणून सकाळी ती होळीच्या बाजारामध्ये केळी विकायची. त्या माझी मावशी आणि दुसऱ्या बाया त्या हिरवी केळी विकत घेऊन त्या पिकवायचे आणि दररोज तिथे ती विकायची. मग सकाळपासून ती दुपारपर्यंत तिथे असायची 1 वाजेपर्यंत. माझी आजी आम्हाला सांभाळायची. मग ती आल्यावर जेवण वगैरे झाल्यावर थोडीशी विश्रांती घ्यायची आणि ती 3:30-4ला निघून समुद्र किनाऱ्यावर आमची शेती आहे तिथे जायची. तिथे पावसाळ्याच्या दिवसामध्ये भातशेती असायची, पण त्यानंतर मग चवळ्या, मुळे अशा प्रकारची शेती असायची. ते मुळ्याच्या बाबतीमध्ये काय आहे, संध्याकाळी ते आणायचे, पातीमध्ये असतात ते काढून घरी आणायचे. आम्ही वडील, आई, भाऊ, बहीण आम्ही सर्वजण साफ करायचे, ते जोड्या बांधायचे. पण सकाळी मात्र ते एखाद्या घराच्या बाजूला एक बावडी आहे, सकाळी 4-4:30ला उठून तिथे जाऊन त्या बावडीमध्ये पाय घालून ते मुळे त्या गुंडाळीने, सुंबाच्या गुंडाळीने धुवायचे असतात. त्याशिवाय ते विकू शकत नाही. तर आई त्याकडे दररोज उठायची. आता मला ते करायला बरं वाटायचं. मी आई सांगितलं मी पण येणार तुझ्या बरोबर. ती सांगायची नाही तुझा अभ्यास आहे, शाळा आहे नंतर, पण मी तिच्या बरोबर ते बावडीमध्ये उतरायचो आणि मी साफ करायचो ते आणि मग मी शाळेला जायचो. तर ती मला दररोज त्याचे 4 आणे द्यायची. तर 4 आणे म्हणजे त्यावेळेला मुलांसाठी भरपूर होते. त्यातून मी काहीतरी खाऊ वगैरे घ्यायचो. धर्मूर झाल्यावरती सांगायची नातेवाईकांना की पॅट्रिकला मी त्यावेळेला मला मदत करायची म्हणून 4 आणे द्यायची फक्त, आणि ती डोळ्यामध्ये अश्रू असायची. पण मला ते काम आवडायचं म्हणून मी तिला मदत करायचो. तर ती एक आठवण. मग आईने मग तिचं जीवन तशा प्रकारे जगत गेली आणि ती गावामध्ये आजारी लोकांना भेटी वगैरे द्यायची. तर त्या आजारी लोकांचं कधी कधी जे काही दुःख असायचं, खाटीवर खेळलेले आहेत अनेक दिवस, महिने, तर ती घरी येऊन सांगायची की मला असं मरण नको आहे. मला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ना माझे खटकाले काय लगेच 2-3 दिवसात मरण पाहिजे, आणि शेवटी तसंच झालं. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, अटॅक आला होता, आणि मी धर्मगुरू म्हणून जिथे धर्मगुरू झालो तिथल्या माझ्या क्लासमेटची आमची 25 वर्षानंतर पहिली भेट आम्ही घेणार होतो बँगलोरला. मी गाडीचं तिकीट काढलेलं होतं. तर वसई स्टेशनवरून विटी पर्यंत तिकीट काढताना माझ्याबरोबर मुलगा होता, त्याचं रिटर्न काढायचं होतं आणि माझं सिंगल काढायचं होतं, पण चुकीने माझं पण रिटर्न तिकीट काढलं गेलं. मी विटीला पोहोचल्यानंतर मी गाडीमध्ये बसलो आणि मला फोन आला की गाडीतून उतर, जाऊ नकोस. मी उतरलो आणि 2-3 मिनिटात गाडी सुरू झाली बँगलोरसाठी. आणि मी परत आलो, रस्त्यामध्ये मला परत सांताक्रूज पर्यंत मी आलो आणि भावाने सांगितलं आई गेली, तर हॉस्पिटलला जा की आपल्या घरी येत आहे. तर तो एक प्रकारे चमत्कार झाला की बँगलोरला जायला निघालो असतो
तर तिथं ते शेवटचा विधी वगैरे करण्यामध्ये वगैरे खूप गुंता झाला असता. मला यायला मिळालं असं की नाही तेही माहित नाही, पण ते एक प्रकारे तसं ते बरोबर चांगल्या प्रकारे झालं. पण तिला तिच्या इच्छेप्रमाणे पाहिजे तसं मरण तिला मिळालं. सर, डॉक्टर विक्टर फ्रँकल यांची लोगोथेरपी बद्दल थोडक्यात सांगा. ज्यावेळेला माझ्याकडे मुलं मुली असे मार्गदर्शनासाठी वगैरे येतात आणि दुःखी वगैरे असतात, त्यावेळेला मी थेरपी वापरतोच. पण कधी कधी मी डॉक्टर विक्टर फ्रँकल यांची लोगोथेरपी वापरतो. डॉक्टर विक्टर फ्रँकलच्या लोगोथेरपीचा सारांश असा आहे किंवा सार असं आहे की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनासाठी काही अर्थ शोधला, मला माझ्या जीवनामध्ये काय घडवायचं आहे, करायचं आहे हे जर ठरवलं, तर ती व्यक्ती जीवनातल्या कुठल्याही संकटाला सामोरी जाऊ शकते. तर त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे काहीतरी घडलं. ते जीव होते. ती जीव असल्यामुळे त्यांना पकडलं गेलं, पोलंडच्या त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ठेवलं गेलं. तिथे गेल्यानंतर त्यांच्या बाजूला माणसं मरायची, त्यांना जगू शकत नव्हते अशा प्रकारे. तर त्याने विचार केला की माझी जी थेरपी आहे, लोगोथेरपी, ती मी माझ्यावर वापरतो आता. मग त्यांनी सांगितलं माझ्या जीवनासाठी 2 अर्थ मी शोधलेले आहेत. ते 2 अर्थ म्हणजे एक दिवस इथून जिवंत परत जाऊन माझी थेरपीची पुस्तकं तयार करायची, आणि दुसरं माझ्या सुंदर पत्नीचा चेहरा मला पुन्हा बघायचा आहे. मग ते तिथे अनेक वर्ष ते राहिले. दुसरं महायुद्ध संपलं, मग त्यांना ते सुटले आणि चांगल्या प्रकारे घरी गेले. त्यांनी पुस्तकं लिहिली, जगप्रसिद्ध झाली त्यांची पुस्तकं लोगोथेरपी. पण त्यांच्या सुंदर बायकोचा सुंदर चेहरा त्यांना काही बघायला मिळाला नाही, कारण ती तिथेच पोलंडच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये कुठेतरी मेली किंवा मारली गेली. तर मग मी मुलांना किंवा मुलींना तो जीवनाचा अर्थ देतो. मग त्यांना तो एकदा जीवनाचा अर्थ मिळाला की मग ते त्याकरता कार्य करू लागतात, दुःख विसरतात, त्यांचं जीवन चांगलं होतं. तर आपण सर्वांनी आपल्या जीवनासाठी काहीतरी अर्थ शोधा आणि ते करण्यासाठी नक्कीच, उदाहरणार्थ एखादी बाई असते, तिचा नवरा मरण पावतो, आता करायचं काय? कोणी 2 बाळं आहेत, मग त्यांना मी घडवीन, त्यांना मी मोठं करीन, त्यासाठी मला जगायचे आणि ती जगते आणि त्या मुलाला मोठं करते. हा तिने तिच्या जीवनासाठी शोधलेला अर्थ. डॉक्टर विक्टर फ्रँकलनी हेच तत्व घेऊन त्याच्याविषयी विश्लेषण केलं आणि पुस्तकं लिहिली की लोगोथेरपी. तर आता इथपर्यंत माझा प्रवास झालेला आहे. हे पुस्तक माझ्या जीवनाचं जणू काही सार आहे, ते प्रसिद्ध झालेलं आहे. हे मी मराठीमध्ये पण आणणार आहे, हिंदीमध्ये पण आणणार आहे, म्हणजे संपूर्ण भारतभर लोकांना, विद्यार्थ्यांना हे मिळेल. पण याच्याबरोबर माझे दुसरी अनेक पुस्तकं अशा प्रकारची आणि दुसरी वेगळ्या प्रकारची करायची माझी इच्छा आहे. विशेषतः मी जी धार्मिक अशी जी प्रवचनं तयार करतो येशू ख्रिस्ताच्या शब्दांवर आधारित, जी फक्त तशी धार्मिक असं नाही, सामाजिक आहेत, त्यामध्ये लोकांच्या जीवनामध्ये कसा बदल घडू शकेल, मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या, परोपकाराविषयी, ह्याविषयी जी प्रवचन आहे त्याच्यावरही पुस्तकं करणार आहे, मराठी आणि इंग्रजीमध्ये. आणि माझे व्हिडिओ असतात, दर आठवड्याला माझे व्हिडिओ प्रसिद्ध होतात इंग्रजी आणि मराठीमध्ये. हळूहळू हे व्हिडिओ मी फक्त त्या बायबलवर आधारित न ठेवता वेगळ्या प्रकारे पण असे करणार आहे. त्याचप्रमाणे मला कधीतरी वाटायचं की आपण कादंबरी करावं, त्यामुळे मी जगाच्या सुंदरात सुंदर कादंबऱ्या वाचल्या, परंतु कधी असा वेळ काही मिळाला नाही. त्यानंतर मग मी काही वर्षापूर्वी एक डॅडीज डॉल अशा प्रकारची एक इंग्रजी कादंबरी लिहायला सुरुवात केली. ते आहे कुठेतरी 50-60 पानं झाले, पण ती कधी पूर्ण होईल की नाही मला माहित नाही. त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं हे केलेलं आहे मी की मुलं आणि मुली मला पत्र पाठवत आहेत त्यांच्या जीवनातल्या दुःखाविषयी किंवा जीवनामध्ये काय चालतं ते, आणि मी त्यांना रिस्पॉन्स देत आहे. अशा प्रकारे ते कादंबरी पुढे जाते, अशा प्रकारचा तो अर्थ आहे. तर 2-3 विद्यार्थी त्यामध्ये भाग घेत आहेत सध्या, पण काही महिन्यापूर्वी ते बंद झाले कोविड वगैरे आल्यानंतर. पण त्याचं मला पुढे चालवता आलं तर त्यांची कदाचित अशा प्रकारची कादंबरी होते का बघूया. त्याचप्रमाणे माझ्या कॅम्पमध्ये ना ते भावनांचं विश्व कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना सांगायचो की आता हा कार्यक्रम संपला, तुम्ही खूप अश्रू पण ढाळले, आता तुमच्या जीवनातला एक आनंदी प्रसंग आणि एक दुःखी प्रसंग मला लिहून द्या, तुमचं नाव लिहा तिथे. हा मी कधीतरी माझ्या कुठल्या कार्यक्रमात तुमचा अनुभव वापरला तर चालेल का हे पण लिहा. तुमचं नाव घेतलं तर चालेल का, नाव नाही घ्यायचं, पण मला परवानगी दिली तर मी तुमचे अनुभव जगापुढे नेईन. तर मला ते करायचं आहे. माझ्याकडे जवळजवळ 4-5 हजार अनुभव त्यांची कागद लिहिलेली आहे. तर त्या प्रत्येक अनुभवावर मला एक व्हिडिओ करायचा आहे इंग्रजी आणि मराठीमध्ये, आणि तो मग हळूहळू लोकांकडे न्यायचा आहे.
तर ते त्या माझ्या कॅम्पचं फलित एक प्रकारे होईल आणि त्या प्रत्येक अनुभवामुळे अनेक लोक बदलतील, त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. तर ते एक स्वप्न आहे ते करण्यासाठी. तर बघूया कसं काय शक्य होतं. तर मित्रांनो, हे होते फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूझा, सेवानिवृत्त झालेले ते गोन्झालो गार्सिया कॉलेजमधून, आणि शिक्षण क्षेत्रामधलं त्यांचं कार्य तर आपण पाहिलेलंच आहे, त्यांचा जीवन परिचय आपण पाहिलेला आहे. फादरांचं एक वेबसाईट पण आहे आणि एक युट्यूब चॅनल पण आहे. फादर, काय तुम्ही सांगाल त्याच्या चॅनलचं नाव आणि वेबसाईटचं नाव? माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूझा. यावर मी काही धार्मिक, काही सामाजिक आणि सायको स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक आणि सायकोलॉजिकल, मानसोध्यात्मिक अशा प्रकारचे व्हिडिओ पाठवत असतो. अगोदर पालक आणि पाल्य नातेसंबंध त्याच्याविषयी 4 व्हिडिओ, 4 भाग इंग्रजी आणि मराठीमध्ये मी पाठवले. नंतर कोविडच्या काळामध्ये कोविडला कसं सामोरं जायचं, पण ते म्हणजे डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे नाही, तर एक आध्यात्मिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या कोविडला कसं सामोरं जायचं, इव्हन मरणाला सुद्धा कसं तयार व्हायचं, अशा प्रकारचे ते 2 व्हिडिओ आहेत मराठी आणि इंग्रजीमध्ये. आणि दुसरे मग बायबलच्या वचनावर, येशू ख्रिस्ताच्या वचनावर आधारित असे आहेत व्हिडिओज. पण त्यामध्ये फक्त केवळ धार्मिक असं काही मी सांगत नाही, तर जास्तीत जास्त असं येशू ख्रिस्ताच्या शब्दांचा आजच्या समाजासाठी एक आध्यात्मिक आणि सामाजिक आणि सायकोलॉजिकल, मानसशास्त्रीय असा काय अर्थ लागू शकतो आणि आपल्या जीवनाला त्याचा कसा फायदा होईल, अशा प्रकारचे ते व्हिडिओ असतात. त्यामुळे ते फक्त ख्रिश्चनसाठी नाही, तर हिंदू, मुस्लिम आणि इतर कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला ते सामाजिक, सोशलॉजिकल, सायकोलॉजिकल असं काही मार्गदर्शन करणारं असं एक छोटस प्रवचनासारखं होतं, असे ते व्हिडिओ आहेत. आणि लवकरच मी त्यामध्ये दुसरे वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सुद्धा हळूहळू अपलोड करणार आहे. तर माझ्या या चॅनल विषयी ही माहिती. आणि माझी एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचं नाव आहे worldoфemotions.in. worldoфemotions.in. ह्याच्यावर मी आता माझं हे इंग्रजी पुस्तक जे आहे प्रसिद्ध झालेलं आहे, ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड, हे मी अपलोड केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक व्हिडिओज वगैरे. आणि भविष्यामध्ये ह्या पुस्तकाची मराठी, हिंदी आवृत्ती आणि दुसरी जे काही पुस्तकं येणार आहेत, मी सर्व तिथे अपलोड करून ठेवणार आहे. आणि हे सर्व मी फ्री ठेवणार आहे, म्हणजे जगातल्या गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना आणि लोकांना माझं पुस्तक मिळावं आणि त्याचा फायदा व्हावा, ह्यासाठी हे मी तिथे ठेवलेलं आहे. रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे वेबसाईटवर, आणि मग ते पुस्तक तुम्ही डाउनलोड करू शकतात, प्रिंट आउट करू शकतात, काही करू शकतात, आणि कसलीही फी तुम्हाला द्यावी लागणार नाही. ते वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी पण नाही, आणि ते पुस्तके वाचण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी सुद्धा नाही. अशी माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. नक्कीच मित्रांनो, फादरांनी सांगितल्याप्रमाणे ते जे काही ज्ञानाचं भांडार आहे ते सर्वांना उपलब्ध असेल. फादर, तुम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रेट भेट मुलाखतीमध्ये आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.